आज आपण वर्षभर टिकणारा वाळवण्याचा उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत. अगदी झटपट पद्धतीने आणि अगदी सोपी पद्धत वापरून आज आपण वर्षभर टिकणारे उपवासाचे कुरकुरे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. तुम्ही बघाल अगदी छान असे आपले अगदी परफेक्ट खुसखुशीत तोंडात टाकतात विरघळतील एवढे छान अगदी परफेक्ट असे आपले उपवासाचे बटाटा साबुदाण्याचे कुरकुरे हे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी पाहूया. तर रेसिपी बनवण्यासाठी इथे लागणारे आपल्याला साबुदाणे हे भिजून घ्यायचे. त्यासाठी इथे एक पसरट भांड्यामध्ये मी बरोबर वजनाला 250 म्हणजे पाव किलो साबुदाणे घेतले. आपल्याला कितपत बनवायचे त्यानुसार आपण साबुदाणे घ्या. फक्त साबुदाणे भिजवण्यासाठी जे आपण भांडं वापरणार आहोत ते अगदी पसरट आणि मोठं असं वापरा. तर त्यानंतर साबुदाणे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून साबुदाण्यातली पूर्णपणे घाण ही निघून जाईल. त्यानंतर नेहमीपेक्षा अगदी थोडंसं जास्तीचं पाणी घालून आता आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी साबुदाणे बोलल्यानंतर अर्धा इंच वरती असं पाणी राहून आपल्याला हा साबुदाणा रात्रभर भिजवून घ्यायचा. यावरती झाकण ठेवून आता आपल्याला छान मऊसूत असा साबुदाणा आपण रात्रभर हा भिजवून घेतला आहे. तुम्ही बघा नेहमीपेक्षा अगदी दुपटीने आपला साबुदाणा अगदी छान मऊसूत असा भिजून तयार झाला आहे आणि त्याचं आकारमान देखील अगदी जास्तीचं तयार. तर साबुदाणे अगदी परफेक्ट आपले भिजून झाले. इथे आपण 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाणे वापरले. पाव किलो साबुदाण्यासाठी इथे बरोबर वजनाला मी अर्धा किलो बटाटे हे घेतले. नेहमी म्हणजे साबुदाण्याचे दुप्पट आपल्याला इथे बटाट्यांचा वापर केला आहे. सम प्रमाणामध्ये देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही. पण जर तुम्हाला अगदी छान खुसखुशीत आणि अगदी मऊसूत असे जर तुम्हाला कुरकुरे लागणार असतील तर आवर्जून तुम्ही साबुदाण्यांपेक्षा जास्तीचे बटाटे वापरा, म्हणजे अगदी छान असे आपले कुरकुरे किंवा चकलीही तयार होते. तर इथे अर्धा किलो मी बटाटे घेऊन त्यामध्ये गरम पाणी घालून मंद आचेवरती 2 ते 3 शिट्टी करून ह्या पद्धतीने आपल्याला मऊसूत असे बटाटे हे उकळून घ्यायचे. तर उकडलेले बटाटे लगेचच आपण आता काय करणार आहोत, एका भांड्यामध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपला बटाटा हा लवकर गार होऊन पुढची प्रोसेस आपल्याला लगेच ती करता येईल. तर एक मी भांडे घेतले, त्या भांड्यामध्ये आपण बटाटे हे काढून घेऊया. या पद्धतीने आपल्याला मंद आचेवरती 2 ते 3 शिट्टी करून मऊसूत असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे. तर इथे लगेच आपण ह्या बटाट्यांचं साल हे काढून घेऊया. जर आपले बटाटे अगदी परफेक्ट शिजलेले असले तर अगदी सहज पटकने असे आपले बटाट्याचं साल हे निघतं. तर पटकने असं आपलं बटाट्याचं साल निघतं आहे आणि अगदी परफेक्ट असे आपले बटाटे हे उकळून तयार झाले. अशाच पद्धतीने संपूर्ण बटाट्यांचं साल काढून अशा पद्धतीने अगदी बारीक किसणीने आता आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. मॅश करून घेऊ नका, त्यामुळे काय होतं कुरकुरे मध्ये तुटतात, एकसारखे व्यवस्थित आपल्याला ते तयार करता येत नाही. म्हणून शक्यतर ह्याच पद्धतीने आपल्याला किसणीने अगदी बारीक आपला हा किस बटाट्याचा तयार करून घ्यायचा आहे. मस्तपैकी आपला अगदी परफेक्ट असा आपला उकडलेल्या बटाट्याचा किस देखील तयार झाला आहे. त्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे कुरकुरे बनवण्यासाठी. तर ते मिश्रण बनवण्यासाठी इथे मोठ्या आकाराची एक जाड बुंदाची कढई घेतली. त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे. साईडला देखील आपण पाणी गरम करून घेणार आहोत, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी लागलं तर आपण नंतरून देखील वापरून घेऊ शकतो. म्हणून आधी फक्त 1 ग्लासभरच पाणी घाला. नंतरून प्रत्येक म्हणजे वेगवेगळे साबुदाण्यांना वेगवेगळं हे पाण्याचं प्रमाण लागतं. म्हणून अगदी सावकाश असं म्हणजे आवर्जून तुम्ही फक्त एक काळजी घ्या, जेणेकरून पाण्याचं प्रमाण जास्ती होणार नाही, ओव्हरकुक आपले साबुदाणे देखील होणार नाही. म्हणून साईडला पाणी गरम करून घ्या. आधी कमी वापरा, नंतरून वरून आपण पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. इथे 1 ग्लासभर पाणी गरम करून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला चवीनुसार मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लगेच रात्रभर भिजवून घेतलेला साबुदाणा आपण यामध्ये टाकून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला फक्त साबुदाणे भिजवलेले ते शिजवून घ्यायचे. त्यानंतर आपण बटाटे यामध्ये टाकणार आहोत. बरेच जण बटाटे आणि साबुदाणे एकत्र पाण्यामध्ये पुन्हा शिजवून घेतात, पण या प्रोसेसमुळे जे आपले चकली किंवा कुरकुरे असताना ती खुसखुशीत व्यवस्थित ते तयार होत नाही. म्हणून काय करायचं, तर आपल्याला आधी साबुदाणे हे शिजवून घ्यायचे, त्यामुळे अगदी छान असे आपला हा वाळवणाचा पदार्थ तयार होतो. तर अगदी हलकंसं आपले साबुदाणे भिजेपर्यंत बुडेपर्यंत आपण यात पाण्याचा वापर केला आहे. पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये साबुदाणे टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला
अगदी थोडेसे पारदर्शक होईपर्यंत सावधाने हे मंद आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे. तर एकसारखं चमच्याने ढवळत हलवत यांना छान आपल्याला एकसारखे सावधाने हे शिजवून घ्यायचे. तर संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायचे, जेणेकरून आपलं मिश्रण हे खाली लागणार नाही आणि त्याची चवही बिघडणार नाही. तर आधीचे साबुदाण्याचं मिश्रण आणि आताचं साबुदाण्याचं मिश्रणात तुम्ही फरक बघा. अगदी आपल्याला छान असं काचेदार असं आपल्याला हे मिश्रण आता दिसायला सुरुवात झाली. म्हणजे जे आपले साबुदाणे होते अगदी परफेक्ट असे शिजून तयार झाले. त्यामध्ये लगेच किसून घेतलेला बटाटा आपण यामध्ये आता मिक्स करून घेऊया. तर मी आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. अगदी हळूवार व्यवस्थित आपल्याला बटाटे आणि साबुदाणे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. साबुदाणे आणि बटाटे आपले मिक्स करून तयार झाले. त्यानंतर पुन्हा आणखी यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपलं जे मिश्रण आहे तो थोडंसं सैलसर होईल. आणि सैलसर मिश्रणामुळे काय असतं, जे आपले कुरकुरे असतात आणि आपले पूर्ण कुरकुरे होईपर्यंत आपलं मिश्रण जे असतं ना अगदी छान सैलसर ते तसेचे तसं असतं. बऱ्याच वेळेस काय होतं, इथे टेक्स्चर आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतं, पण जसं पीठ आपलं गार होत जातं मिश्रण आणि त्याच तसं आपलं जे बॅटर असतं ते अगदी कोरडं होतं, आपल्याला बनवताना खूप त्रास होतो. म्हणून इथे मी पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला खाण्याचा सोडा आणि मिक्सरला बारीक फिरून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आपण यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हिरवी मिरची ठेच्याच्या जागेवरती आपण लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही, आपल्या आवडीनुसार. फक्त लाल तिखट घातल्यामुळे याचा कलर हा बदलेल, म्हणून इथे मी हिरवी मिरचीचा वापर करते. जर तुम्हाला हिरवी मिरची नको हवी असेल तर लाल तिखटाचा किंवा फक्त आपला मिठाचा देखील आपण हे कुरकुरे बनवले तरी काही हरकत नाही, ते देखील अगदी छान चविष्ट असे आपले ते तयार होतात. तर मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवून 2 मिनटावर गॅस हा चालू ठेवा आणि त्यानंतर लगेचच गॅस हा बंद करा. तर 2 मिनटानंतर मी गॅस हा लगेचच बंद केला आहे. त्यानंतर तुम्ही बघा, जे आपलं मिश्रण होतं अगदी छान असं ते तयार झाले. मिश्रण तुम्ही बघा, अगदी जास्ती घट्टसरही नाही आणि अगदी जास्ती पातळही नाही आहे, अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झाले. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हे मिश्रण हलकंसं गार करून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटानंतर आपलं जे मिश्रण होतं हलकंसं गार झालं आहे. त्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण आता कुरकुरे हे बनवायला घेऊया. तर कुरकुरे बनवण्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे. तुम्ही इथे साच्याचा वापर करून घेऊ शकता किंवा आपली पायपिंग बॅगचा देखील आपण इथे वापर केला तरी काय हरकत नाही. त्यानंतर या पिशवीमध्ये आपण मिश्रण भरून घेतले. त्यानंतर आपल्याला कुरकुरे जाड बारीक कसे हवे त्यानुसार आपण लगेच पिशवी ही कट करून घ्यायची. मी आता अगदी जास्ती जाडही नाही आणि अगदी जास्ती बारीकही नाही, ह्या पद्धतीचं मी इथं व्यवस्थित कट करून घेतलं आहे. त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी साईडला लगेचच मी एक कागद हा तेल लावून तयार करून घेतले. त्या कागदावरती लगेचच आपल्याला आता हे कुरकुरे बनवून घ्यायचे. हे अगदी आवर्जून प्लॅस्टिकच्या कागदावरतीच बनवा, कापडावरती बनवू नका. कापडावरती हे चिपकतात आणि सुकल्यानंतर काढताना खूप त्रास होतो आपल्याला. म्हणून प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावून घेतले आणि त्यावरती आपल्याला लहान मोठे कसे हवे कुरकुरे तसे हे आता आपण तयार करून घेतले. अशाच पद्धतीने आपण याची चकली देखील बनवून घेऊ शकतो. अगदी सहज आपण चकली देखील अगदी छान आपली ती तयार होते. अगदी परफेक्ट आपले आता कुरकुरे हे तयार होत आहे. अजिबात मध्ये तुटत वगैरे नाही, एकसारखे अगदी स्मूथ असं आपलं बॅटर हे पिशवीतनं बाहेर पडतं आहे. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण कुरकुरे हे तयार करून घेतले. आता 2 ते 3 दिवस आता आपण यांना उन्हात वाळवून घेऊया. 2 दिवसानंतर तुम्ही बघा, जे आपले कुरकुरे होते तेव्हा दिसायला अगदी जाड दिसत होते, सुकल्यानंतर अगदी बारीक तयार होतात आणि त्यानंतर तेलात टाकल्यानंतर 3 ते 4 पटीने हे फुलून अगदी परफेक्ट असे आपले खुसखुशीत कुरकुरे हे तयार होतात. 2 दिवसानंतर लगेचच आता आपण तेलामध्ये तुम्हाला मी तळून दाखवते. तर त्यासाठी साईडला मी कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले. तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्या. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करा आणि मंद आचेवरती आता आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे. तर अगदी 3 ते 4 पटीने फुलून अगदी छान असे आपले अगदी परफेक्ट, अजिबात लाल किंवा तुकडे वगैरे न होता, अगदी तेलकट न होता अगदी परफेक्ट असे अगदी छान
खुसखुशीत असे आपले कुरकुरे हे तयार झाले. तर अशाच पद्धतीने दुसरे देखील मी तुम्हाला तळून दाखवते. तर अगदी परफेक्ट, अगदी छान असे आपले हे कुरकुरे हे तयार. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर अगदी छान असे आपले परफेक्ट कुरकुरे हे तयार आहे. तुम्ही याला उपासाच्या दिवशी शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण यांना खाऊन घेऊ शकतो. एवढे चविष्ट, अजिबात तेलकट वगैरे न होता अगदी परफेक्ट असे आपले वर्षभर टिकणारे उपासाचे अगदी छान खुसखुशीत असे आपली चटणी कुरकुरे हे तयार आहे.